नमस्कार. आत्ता जो तरुण पिढीचा जो काळ आहे, त्यांना असा मोटिवेशनचा खूप किडा घुसलाय. त्यांना भयंकर सगळ्या गोष्टीत मोटिवेशन लागतं. अगदी अभ्यास करायचा असेल तर मोटिवेशन, सकाळी 6 वाजता लवकर उठायचं असेल मोटिवेशन, व्यायाम करायचा असेल, जिमला जायचं असेल मोटिवेशन, चांगलं वागायचं असेल मोटिवेशन, अंघोळ करायची असेल त्याला सुद्धा मोटिवेशन. म्हणजे मोटिवेट नाही केलं तर मग 3 दिवस अंघोळ पण नाही करत, ही अवस्था आहे. म्हणजे यांना सारखा मोटिवेशनल स्पीकर लागतो. पण तुम्ही जरा मागे जा, थोडस 50 वर्ष 100 वर्षापूर्वी असे कितीतरी क्रांतिकारी होते किंवा कितीतरी हजारो वर्षापासून संत आलेत आमच्या देशात. त्यांना कुठे मोटिवेशनल स्पीकर होता मोटिवेट करायला? लक्षात घ्या. मी तुम्ही अगदी उदाहरण घेतलं की लोकमान्य टिळक असतील, भगतसिंग असतील, महात्मा गांधी असतील, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा त्या काळातले स्वामी विवेकानंद असतील. ह्यांना मोटिवेशन कुठनं मिळालं, इन्स्पिरेशन कुठनं मिळालं की त्यांनी देशासाठी पूर्ण कार्य केलं, स्वतःचं आयुष्य, पर्सनल आयुष्य सोडून पूर्ण देशाच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी काम केलं. यांना कुठलं इन्स्पिरेशन हे लक्षात घ्या. बघा, सावरकरांना जेव्हा अटक झाली, अंदमानात त्यांना जन्मठेप झाली, तर तिकडचा तो जेलर जेव्हा पहिल्या दिवशी म्हणतो की आता तुम्हाला जन्मठेप झाली, आता तुम्ही इथेच मरणार, इथेच तुम्ही देह सोडणार, त्या सावरकर ठामपणे सांगतात मी नाही मरणार, मी मरीन कधी तुम्हाला आधी हाकलून देईन देशाबाहेर आणि मगच मी माझा देह सोडीन. आणि असं घडलं ही प्राणशक्ती येते कुठून? ही प्राणशक्ती एका गोष्टीमुळे जागृत होते, ती म्हणजे स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे विचार. आत्ताचा जो काळ आहे हा फार असा सेल्फ सेंटर, सेल्फ ओरिएंटेड असा काळ आहे. मी, माझं घर, माझं कुटुंब, माझं नोकरी, माझं पगार, सगळं माझं माझं मी 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 एवढंच. म्हणजे सामान्य माणूस फक्त माझं कुटुंब हे सोडून दुसरा काही विचारच नाही. तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल, काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल, पराक्रम वगैरे, तर स्वार्थाच्या पलीकडे विचार, कुटुंबाच्या पलीकडे विचार करावा. त्या सावरकरांना कुटुंब नव्हतं, टिळकांना कुटुंब नव्हतं, गांधीजींना कुटुंब नव्हतं. ते स्वामी विवेकानंद हे खूप शिकलेले वगैरे पण होते, सावरकर पण खूप शिकलेले होते, त्यांना काही पर्सनल लाईफ नव्हतं काय एन्जॉय करायला, सगळं होतं. किंवा संत मंडळी घेतली तुम्ही, संत तुकाराम महाराज असतील किंवा अगदी रामदास स्वामी असतील किंवा आत्ताच्या काळातले गोंदवलेकर महाराज असतील, त्यांना पण स्वतःचं पर्सनल लाईफ आणि कुटुंब होतं. पण त्यांनी ते सोडून जगाच्या कल्याणाचा विचार केला, त्या राष्ट्राचा विचार केला, समाजाचा विचार केला. हा जो विचार आहे ना की मला जगाला काय देता येईल, आता विश्वात मध्ये दे, काय जगाला देता येईल, हा एक विचारच तुम्हाला इन्स्पायर करू शकतो, एक प्राणशक्ती तुमच्या हृदयानं इन्स्टॉल करू शकतो. अँड दॅट इज रिअल मोटिवेशन. त्यामुळे तरुण पिढी जी मोटिवेशनल स्पीकरच्या अगदी मागे लागलेली असते ना, त्याच्यापेक्षा तुम्ही क्रांतिकारी असतील, संत असतील, यांचे चारित्र्य वाचा आणि स्वतःच्या कुटुंब किंवा स्वतःचं पर्सनल लाईफ सोडून जगाच्या कल्याणाचा किंवा राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करायला लागा. म्हणजे दॅट विल बी युअर इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन. थँक्यू.